नमस्कार. नमस्कार. तर युनिक या चॅनल मध्ये युनिक शेतकरी या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला तुमचा परिचय द्या. माझं नाव सोमनाथ दादासाहेब काकडे. मी राहणार कंपोस्ट बनवण्यात आहे. आणि एक स्वतःचा एक वैयक्तिक शेती आणि एक आपलं दुकान आहे, आपलं शॉप माऊली कृषी सेवा केंद्र तर आपण सध्या आलेलो आहोत पपईच्या बागेमध्ये. की आपल्या मराठवाड्यामध्ये ज्याप्रमाणे नवनवीन प्रयोग नवनवीन प्रकारे शेतकऱ्यांनी केले आहेत, त्यामध्ये तुम्ही एक पपईचा प्रयोग केला आहे. हो. तर पपई बद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे, तर ती तुम्ही आम्हाला सांगावी अशी मी विनंती करतो. आपण ही 15 नंबरची व्हरायटी लावलेली आहे. जानेवारी 1 जानेवारीला आपण 1 जानेवारी 2025 ला आपण ही 15 नंबर व्हरायटी लावलेली आहे. 6x6 वरची लागवड केलेली आपण. यंदा टेम्परेचर भरपूर असल्यामुळे यंदा लीफ व्हायरसचा जास्त अतिरेक झालेला होता, तर आम्ही कंट्रोल भरपूर केलेला आहे. पण टेम्परेचरमुळे यंदा म्हणावं तसा माल पपईला लागलेला नाही. तर प्राधान्याने कोणते कोणते रोग पपईवर पडतात? पपईवर सगळ्यात जास्त लीफ क्लिअरचा अटॅक असतो, येलो मोजॅकचा 2 नंबरला अटॅक असतो, आणि सगळ्यात जास्त बुंद्या म्हणजे खाली जे पपईपासून खालचं सडक हे जास्त 3 रोग सगळ्यात जास्त असतात पपईमध्ये. याचं मार्केट साधारणतः कुठं आहे? याचं मार्केट पुणे, मुंबई, दिल्ली. हे किती एकर मध्ये प्लॉट आहे पपई? 1.5 एकरचा प्लॉट आहे आपला. 1.5 एकर. साधारणतः किती उत्पन्न निघेल या वर्षी? या वर्षी कमीत कमी 25 टन तरी माल निघाला पाहिजे. 25 टन? हो. म्हणजे किती रुपयाचा अंदाजे? 25 टन म्हणजे कमीत कमी समजा आता सध्या मार्केट आहे 20 ते 25 रुपये सध्या मालाला. कमीत कमी 6 लाखापर्यंत तरी उत्पन्न निघालं पाहिजे. 1.5 एकर मध्ये 6 लाखाचं 6 लाखाचं उत्पन्न. किती दिवसात कालावधी याला? 1 वर्षाचा कालावधी असतो. त्या पपईमध्ये आंतरपीक घेता येतं हो, काय? या पिकामध्ये आंतरपीक काही समजा मिरची करते, काही झेंडू करते, तर आंतरपिकामध्ये घेतलं तुम्ही काही? हो, आंतरपीक आपण राबना केलं त्याच्यामध्ये. त्याला कसं काय रिस्पॉन्स मिळाला? त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपण साईड पीक घेऊ शकतो हा, याच्यामध्ये स्टार्टिंगला पर्यंत पहर येत नाही तोपर्यंत. तर या पपई बद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली? पपईमध्ये आपण आता समजा शेतकरी असल्यामुळे काहीतरी नवीन करायचं, काहीतरी समजा वेगळं करायचं, त्याच्यामुळे आपण ही पपईची लागवड केली यंदा. नोकरीमध्ये आणि शेतीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नोकरीपेक्षा शेती ही चांगलीच आहे. फक्त शेतीला मार्केट आणि समजा जे आपण पिकं करतो आणि त्याला भाव जर चांगला भेटला तर शेती नोकरीपेक्षा चांगलीच आहे. म्हणजे बंदिस्त न राहता मुक्तपणे राहून आपण आपले शेतीचा पर्याय निवडलेला आहे. हा.